साहेब, अर्थसंकल्पात एक महत्त्वाची तरतूद झाली आहे. कोल्हापूर वैभववाडी हा रेल्वे मार्ग 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं काम नितीश साहेबांनी सांगितलेलं आहे. कसं पाहता आपण याकडे? त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी अनेक वर्षांपासून हा पाठपुरावा सातत्याने चालू ठेवला, त्याला यश मिळालं. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आता असे पॅरलल रस्ते माझ्या मतदारसंघातही 2 प्रस्तावित आहेत. सावंतवाडी मतदारसंघातही आहेत. आता हे सगळं आम्हाला टप्प्याटप्प्याने मिळावं याच्यासाठी पाठपुरावा आमचाही चालू आहे. सन्माननीय पालकमंत्री आमच्याही मतदारसंघाच्या ह्या सगळ्या कामांसाठी पाठपुरावा करतायत. लवकरात लवकर या सगळ्या कामांना यश येईल. मागील वर्षभरात साहेब कुडाळ आणि मालवण मतदारसंघात रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. डांबरीकरण असेल, त्यांचं गटारीकरण असं झालेलं आहे. तुम्ही स्वतः आमदार आहात या वर्षभरात, तुम्ही कसं पाहता सर? पहिले तर तुमचे मी आभार मानतो. तुम्ही ह्या कामांची दखल घेतली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझा जो काही निवडणुकीला शब्द होता किंवा जे मी कमिटमेंट लोकांना दिलं होतं की मागच्या 10 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो मला भरून काढायचा आहे आणि रस्त्यांचं जे जाळं आहे, रस्त्यांचा जो आराखडा आहे आणि विकास कामांचा जो काही बॅकलॉग आहे तो मला भरून काढायचा असल्यामुळे सातत्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा जिल्ह्याच्या प्रशासनाबरोबर डीपीडीसी असेल, डीपीओ असतील, कलेक्टर असतील, त्यांच्यासोबत आमच्या मीटिंग आणि सर्व स्तरावर आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे महायुतीचं सरकार पैशाने कुठेच कुठल्या आमदाराला कमी पडत नाही आणि मोठं योगदान सन्मान्य शिंदे साहेबांचं आहे, सन्मान्य फडणवीस साहेबांचं आहे. अजितदादा होते, अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मला दिला. मी सगळ्यांचे आभार मानतो, पण अजून हे काम संपलंय असं मला हे म्हणण्याचं कारण नाही. अजून भरपूर कामं करायची आहेत.